आज होता यांचा ऑफिस डे आणि यांना ऑफिसला जायचं होतं. सकाळी टिफिन तर घेऊन जात नाही, म्हणून मग उपमा बनवायला घेतला होता आणि सोबतच चहा पण ठेवला होता तिकडे. इकडे रवा भाजायला घेतला होता आणि तिकडे चहा मांडायला सुरुवात केली होती. आणि चहा इकडे उकळी पण आला, पण त्यात विलायची आणि अद्रक टाकायला विसरून गेली. नंतर चहाची गॅस बंद केली आणि विलायची थोडी कुटून घेतली. आणि हा मी ऑनलाईन घेतलेला खलबत्ता आहे, खूप छान आहे क्वालिटी त्याची. आणि त्याच्यानंतर चहामध्ये अद्रक टाकलं आणि नंतर चहाची गॅस बंदच ठेवली होती. नंतर प्यायच्या वेळेस म्हटलं गरम करता येईल. त्यानंतर इकडे मी उपमा बनवायला घेतला. इकडे मी कांदा, मिरची, सांबार आणि कढीपत्ता सर्व कापून ठेवलं. उपमा बनवायची पद्धत तर सगळ्यांची वेगळी असते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते. आणि खिडकीला हात तर माझा पुरत नाही, म्हणून मग सांशी घेऊन त्याला इकडे ओढावं लागते, तरच ते खिडकी ओपन होते. इकडे कांदा शिजतच आला होता, तर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि धण्याची पूड हे सर्व मसाले जे आपले बेसिक मसाले ते टाकून घेतले. त्याच्यानंतर छान परतवून घेतला आणि नंतर मग थोडंसं दही ॲड केलं. काही गडबडीमध्ये विसरूनच गेले गरम पाणी ठेवायला, म्हणून मग पहिले गरम पाणी ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर गॅस थोडा स्लो करून दिला. इकडे मग भाजलेला रवा टाकून घेतला, त्यानंतर थोडं परतवून घेतलं आणि थोडं गरम पाणी ओतलं आणि थोडं मिक्स केलं आणि छान असा झाकून ठेवला आणि एक वाफ येऊ दिली. तीळ उन्हात वाळत घातले होते, ते भरणीमध्ये भरून घेतले. यांची मीटिंग संपली. त्यानंतर आम्ही दोघंजणं गप्पा करत करत नाश्ता करून घेतला. नंतर यांनी तयारी केली आणि मी बाकीचे कामं करत बसली. नंतर यांना गेला बाय. आंघोळ करून घेतली. त्यानंतर हेअर वॉश पण करायचा होता, ते पण केला आणि नंतर आपलं जे रोजचं स्किन केअर रुटीन करून घेतलं. आणि हे तर म्हटले मी ऑफिसला जेवतो, तर मग मी छान मस्त जेवण करून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब